पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तमाम देशवासियांना आगामी काळामध्ये इंधनाचा वापर जपून करण्याचं कळकळीचं आवाहन केल्यानंतर अनेकांना भविष्यातील आर्थिक अरिष्टाची चाहूल लागली होती आणि ही भीती आता खरी ठरताना दिसत असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे। यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरामध्ये 3 रुपये आणि डिझेलच्या दरामध्ये 3.11 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली होती। त्याला आता 4 दिवस उलटत नाहीत तोच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे। पेट्रोलच्या दरात 86 पैसे तर डिझेलच्या दरात 83 पैशांची वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे पेट्रोलचा दर प्रति लिटर 107 रुपयांच्या पलीकडे जाऊन पोहोचलाय तर डिझेल प्रति लिटर 94 रुपयांच्या टप्प्याजवळ येऊन पोहोचलाय। आज सकाळपासून हे नवे दर लागू झाले। दरम्यान पेट्रोल डिझेलचे दर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। भंडाऱ्यामध्ये पेट्रोलचे जुने दर होते 107.79 रुपये तर आता नवे दर आहेत 108.69 रुपये। पेट्रोल महंगा हो रहा है, पब्लिक तो परेशान है ही है, मगर महंगाई का सामना तो करना है अपने को। तो जैसा भी है जैसा चल रहा है वैसे चलाना है और क्या। ओके सर, बजट पे आपको असर पड़ेगा? सर पब्लिक इसका बजट तो सब मिडिल क्लास वालों पे ही ज़्यादा पड़ता है, तो सबसे ज़्यादा तो मिडिल क्लास वाले परेशान रहेंगे और क्या। महंगाई तो बढ़ते ही रही है, अभी गैस सिलेंडर है, पेट्रोल है, सब अभी और बढ़ने वाला है, ऐसा सुनाई पड़ रहा है। मैं तो कहता हूँ 110 पेट्रोल था, अभी 90 कर दिया जाए, क्योंकि परेशानी हो रही है, पैसा आ नहीं रहा कहीं से। इसीलिए मैं चाहता हूँ कि पेट्रोल और सस्ता हो। मैं तो यही कहूँगा मोदी जी, अगर आप देख रहे हो तो जल्दी से जल्दी पेट्रोल का भाव कम करो और इंडिया को और आगे लेके जाओ, ऊपर लेके जाओ, एक नंबर पे। सबका तो भाव बढ़ गया, पेट्रोल का बढ़ गया, खाने का बढ़ गया, गैस बढ़ गया और हर चीज़ तो महंगा हो गया। सरकार कम करेगा तो सही है ना, नहीं आदमी गरीब आदमी क्या करेगा। और अपन क्या बोलते हैं, कोई सुनते ही नहीं है, सुनाई नहीं होता किसका भी। किस तरह का बजट पे आपको असर पड़ेगा? जो पहले भाव था वही भाव हो जाए तो सही रहेगा। भाव बढ़ गए, बहुत तकलीफ हो रही है। अभी डीजल मिलने का भी मुश्किल रहेगा, अभी पेट्रोल बस, बाकी कुछ नहीं। ज़्यादा महंगाई बढ़ गई है, क्या गाड़ी चलाने का नहीं चलाने का बहुत तकलीफ हो रही है। मुंबईमध्ये पेट्रोल 91 पैशांनी तर डिझेल 94 पैशांनी महागले। मुंबईतल्या पेट्रोल पंपावरून आढावा घेतलाय सचिन गाड यांनी। पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। पेट्रोल आणि डिझेल त्याचे दर जवळपास 90 पैशांनी वाढवण्यात आले। त्यामुळे आता मुंबईतील पेट्रोलचा दर हा चक्क 107 रुपये 49 पैशांच्या घरात गेलेला आहे, तर डिझेलचा दर आपण पाहू शकतो। डिझेल हे प्रति लिटर 94.02 पैशांना सध्या डिझेल मिळते। अगदी 4 दिवसापूर्वी म्हणजेच 15 तारखेला पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 3 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण बघतोय की ही वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी रोष असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। भाऊ, पुन्हा एकदा पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, आज 90 पैसे पेट्रोल डिझेल भाव वाढलेले आहेत। अगदी 4 दिवसात झालेली दुसरी वाढ आहे, कशा प्रकारे बघ? आता काय करणार, सगळीकडे महंगाईच आहे ना, आणि आता आमचा तर उपाय नाही आहे, कामाला जावंच लागते। आता महाग असलं तर पण घ्यावंच लागते ना, काय उपाय आहे। निवडणुका होत्या आणि त्यामुळे कुठे ना कुठे ही पेट्रोल दरवाढ होत नव्हती असा आरोप हा विरोधी पक्षांकडून करण्यात येत होता आणि जसं निवडणुकांचे निकाल लागले त्याच्या 10 दिवसांच्या आतच ही वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे राजकारण हे तापू लागलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा नव्याने वाढ झाल्यामुळे पुन्हा एकदा नव्याने राजकारण तापण्याची शक्यता ही सध्या वर्तवली जाते। सध्या पश्चिम आशिया देशांमध्ये तणावाची स्थिती आहे, त्यामुळे इंधनाचा आयात खर्च हा वाढलेला आहे। भारतामध्ये बहुतांश तेल हे आयात केलं जातं, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात झालेला फरक याचा थेट परिणाम हा भारतीय बाजारावर होतो आणि भारतातले भाव हे वाढू लागतात। सध्याची इंधन कंपन्यांना होणारी तूट लक्षात घेता दरवाढ ही आणखीनही होऊ शकते अशी शक्यता देखील वर्तवली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ खानसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। आणि यानंतर बातमी रत्नागिरीतून आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। पेट्रोल 83 पैशांनी महागलंय। आखाती देशातील युद्ध, कच्च्या तेलाचा पुरवठा यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये चढउतार होताना दिसतायत। सीएनजीच्या दरामध्ये देखील 2 दिवसांपूर्वी वाढ झालेली आहे।
मागच्या 4 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दोनदा वाढलेले आहेत आणि आत्ता रत्नागिरी शहरातल्या पेट्रोल पंपांवरची ही परिस्थिती आहे। साधारणपणे असं अपेक्षित होतं की ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांमध्ये पेट्रोल पंपांवरती सकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून यायची तशी गर्दी दिसते की काय, पण आत्ताचं घडीला मात्र चित्र जर बघितलं आपण तर गर्दी अगदी कमी प्रमाणात आहेत। अगदी तुरळक गाड्या ज्या आहेत त्या इथं पंपांवरती येताना दिसतात। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साधारणतः पेट्रोल पंपांचा दर आजचा बघितला तर पेट्रोल 109.53 पैसे, डिझेल 96.6 पैसे इतका आहे। अर्थात कालचा दर जर बघितला तर पेट्रोल काल 108.63 पैसे होतं आणि डिझेल 95.12 पैसे होतं। अर्थात एकंदरीत अगदी लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या काही प्रमाणामध्ये आपल्याला संमिश्र देखील पाहायला मिळालेल्या होत्या। गर्दी मात्र पेट्रोल पंपांवरती दिसून येत नाही आहे। मागच्या 2 दिवसांपूर्वी असलेली गर्दी आणि आत्ताच्या वेळेला सकाळी दिसणारी ही गर्दी याची तुलना केली रत्नागिरी शहरातली विशेषतः तर ती तुलनेनं कमीच म्हणावी लागेल। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। तर सोलापुरातही दरवाढीनंतर पेट्रोल 108 रुपये 21 पैसे आणि डिझेल 94 रुपये 75 पैशांवरती पोहोचले। आंतरराष्ट्रीय पातळीवरती कच्च्या तेलांच्या दरामध्ये वाढ होत असताना दुसरीकडे भारतामध्ये त्याचे थेट परिणाम जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोलापूरमध्ये आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे। खरं तर आठवड्याभरामध्ये दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सातत्यानं वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। आज पुन्हा एकदा पेट्रोलचे दर हे जवळपास 1 रुपयांनी वाढलेले आहेत। 108 रुपये 21 पैशांवरती पेट्रोल पोहोचलेलं आहे, तर दुसरीकडं 94 रुपये 75 पैशांवरती डिझेल पोहोचलेलं आहे। त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागताना आपल्याला पाहायला मिळते। युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जो आहे तो थेट देशभरामध्ये जाणवतोय आणि सर्वसामान्यांचं बजेट जे आहे ते त्यामुळं कोलमडताना आपल्याला पाहायला मिळतं। नागरिकांचं असं म्हणणं आहे की एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले की त्याचे थेट परिणाम जे आहेत ते सर्वच गोष्टींवरती होतात। पेट्रोल आणि डिझेल ही जी जीवनावश्यक वस्तूसारखी झालेली आहे, त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलचे भाव जे आहेत ते नियंत्रित राहायला हवं। सातत्यानं भाव वाढल्यानं त्याचा फटका जो आहे तो महिन्याच्या बजेटवर पडत असल्याचं नागरिकांचं मत आहे। मात्र सोलापूरमध्ये आज पुन्हा एकदा दर वाढल्यानंतर नागरिक जे आहेत ते संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतायत। दुसऱ्यांदा आठवड्याभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन अभिप्रायसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। म्हणजे रोज आमच्या आता आठवड्याला 50-100 रुपये जास्त जातेच की आता ह्याचं पब्लिकाचंच नुकसान आहे, दुसरं काय सरकारचं काय जाणार, थोडी जाणार आहे। तर वाढवणार भांडण करताय, चालणार चालूच आहे, पण असं वाढवणं शक्यता लोकांना पब्लिकला जात आहे पैसा, सरकारचा पैसा थोडी कष्टाचाच पैसा जाणार ना। जेवढी महागाई वाढते त्या बदल्यात पगार वाढलेत का तसे लोकांना? नाही पगार नाही वाढले तेवढे पगार लोक अजून पगारासाठी मागं पुढं करते, तेच चालूच आहे, मागणी चालूच आहे। महिन्याभराचं जर बघितलं तर एक जवळपास आम्हाला 2-1 हजार रुपयाचा घर खर्चामध्ये वाढ झालेली आहे सध्याला, आणि अजून याच्यामध्ये वाढ होणार आहे असं सांगते सरकार। मग अशामध्ये आम्ही कसं भागवायचं? आणि प्रत्येक गोष्टीला आता वाढ व्हायला, दुधामध्ये 2 रुपयाची वाढ झालेली आहे। असं जर परिस्थिती राहिली तर आमचं घरचं सगळं मिडल क्लास लोकांचं सगळं हे होऊन जाईल ना। मूलभूत गरजामध्ये झाल्यासारखं झालं आहे पेट्रोल आता, त्यामुळं पेट्रोल लागतं आहे। पेट्रोलचे कुठं जाणं येणं कुठं नाही असं होत नाही, घ्यावंच लागेल। त्यामुळं पेट्रोलचा रेट कमी झाला तर बरं होईल। तर बुलढाणा जिल्ह्यातही मोठी इंधन टंचाई निर्माण झाली आहे। शेतीच्या मशागतीला ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्यानं शेतीची कामं खोळंबली आहेत। 6व्या दिवशीही शेतकरी आणि वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर रांगेत रात्र काढली, मात्र तरीही डिझेल न मिळाल्यानं अनेक शेतकरी संतप्त झालेत। काल रात्री जिल्ह्यातील 166 पेट्रोल पंपांपैकी फक्त 22 पेट्रोल पंपांवरती डिझेल उपलब्ध होतं, मात्र प्रत्येक ठिकाणी मोठी रांग आणि गर्दी असल्यानं अनेकांना डिझेल मिळू शकलं नाही। तर डिझेलसाठी कमीत कमी 2-2, 3-3 तास ट्रॅक्टर घेऊन उभे राहून राहिले। आज शेतीचं काम आहे, पेरण्या पाण्याचे दिवस येऊन राहिले, त्या सरकारला हे समजायला पाहिजे। मोदी साहेबांना भाव वाढवले, शेतकऱ्याची खरंच चिंता आहे का? काहीच चिंता नाही। दौरे चालू आहेत मोदी साहेबाचे आणि कास्तकार इकडे मरून आला, एक तर भावामुळे मरते, इकडे शेतीच्या कामासाठी मरते। काय ते मोदी साहेबाचे दौरे चालू राहतात आणि फडणवीस साहेबाचे बी मिटिंगा चालू राहतात। फक्त राज्य सरकारचं बी काम आहे कमीत कमी हे डिझेल पेट्रोलची सुविधा करून द्यावं। आता कोणत्याही पेट्रोल पंपावर गेलो तर 500 रुपयाचं डिझेल देऊन राहिलं। त्या ट्रॅक्टरवाल्याने 500 रुपयाचं ट्रॅक्टरमध्ये टाकलं, ते शेतीचं काम किती घंटे कराल?
वाशिममध्ये सलग 5व्या दिवशीही वाहन चालकांच्या डिझेल मिळवण्यासाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. काल दुपारनंतर अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेल पुरवठा सुरळीत होण्यास सुरुवात झाली होती. मात्र मागणी अधिक असल्यानं पुरवठा कमी झाला. सलग 5व्या दिवशी पंपांवरती रांगा दिसल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.